मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला एक धक्कादायक वळण आलं आहे. सुरुवातीला हे प्रकरण अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता, परंतु ताज्या न्यायवैद्यक पुराव्यांमुळे कुटुंबाला जाणीवपूर्वक विष दिल्याची किंवा घेतल्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशाच्या लक्ष वेधून घेतलेल्या या घटनेचा तपास अधिक तीव्र झाला आहे. अब्दुल्ला डोकडिया वय 40, त्यांची पत्नी नसरीन वय 35, मुलगी आयशा वय 16 आणि झेनबा वय 13 हे 26 एप्रिलच्या पहाटे एकाएकी आजारी पडले. आदल्या रात्री बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्ल्याचं खुद्द कुटुंब प्रमुखाने सांगितलं होतं. तब्येत खालावत असतानाच चौघांना जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु एकामागून एक चौघांनीही उपचारादरम्यान प्राण सोडले. प्राथमिक फॉरेन्सिक विश्लेषणातून मयत चौघांच्या अवयवांमध्ये असामान्य बदल झाल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडे हिरवे झाले होते. तज्ज्ञांच्या मते हा प्रकार सामान्य अन्य विषबाधेशी सुसंगत नाही. एकाच वेळी अनेक अवयवांचा असा रंग बदलणे हे शरीरात विषारी पदार्थ पसरत असल्याचे लक्षण असू शकते. या निष्कर्षामुळे मृत्यूच्या कारणाबद्दलचा संशय अधिकच बळावल्याचे डॉक्टरांनी सूचित केले आहे. चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे अब्दुल्ला डोकडिया यांच्या शरीरात मॉर्फिनचे अंश आढळल्याने संभाव्य विषबाधेच्या शक्यतेबद्दलच्या अटकळींना आणखी बळ मिळाले आहे. शनिवार 25 एप्रिलच्या रात्री डोकडिया कुटुंबियाने पायधुनी येथील आपल्या निवासस्थानी एका स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर ही घटना घडली. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास पाहुणे निघून गेल्यानंतर कुटुंबातील 4 सदस्यांनी कलिंगडाचे तुकडे खाल्ले. त्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र उलट्या झाल्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथून जे रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र या चौघांचाही मृत्यू झाला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातून चिकन बिर्याणी आणि कलिंगडाचे नमुने गोळा केले आहेत. उरलेल्या चिकन बिर्याणीवर 2 दिवसानंतर बुरशी फंगस वाढलेले आढळल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. कलिंगडाचा मूळ स्रोत शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होत आहे. गेल्या 2 दिवसात प्रशासनाला परिसरामध्ये कलिंगडाची विक्री करणारे कोणतेही विक्रेते शोधता आलेले नाहीत. त्यामुळे हे फळ बाधित होते की नाही हे निश्चित करणं कठीण झालं आहे. चौघांच्या मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी मुंबई पोलीस हे फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या अहवालाची वाट बघत आहेत. कलिंगडामध्ये कुठल्या रसायनाच्या समावेशाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं अहवाल आल्यानंतरच मिळू शकतील. या प्रकरणात सामूहिक आत्मघात किंवा कोणत्याही वैयक्तिक त्रासाचा समावेश असू शकतो का, यासह सर्व संभाव्य बाजू तपासण्यासाठी तपास अधिकारी कुटुंबातील नातेवाईकांची जबाबही नोंदवत आहेत. DNA नगर पोलीस ठाण्यात 2019मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अब्दुल्ला डोकडिया हा एक प्रमुख साक्षीदार होता. या गुन्ह्यात एका रिअल इस्टेट विकासकावर एका महिलेकडून घेतलेले पैसे परत न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हे पैसे वसूल करण्यासाठी डोकडियाला पाठवण्यात आले होते असा दावा केला जात आहे. तसेच या प्रकरणात त्याला एक महत्त्वाचा साक्षीदार मानले जात होते. या प्रकरणाची सुनावणी 2026मध्ये होणार आहे. तूर्तास संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही शक्यता फेटाळलेली नाही आणि या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अशीच रंजक माहिती बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.